सध्या मराठवाड्याला भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागतोय। एकीकडे माणसं तहानेनं व्याकुळ झाली आहेत, तर दुसरीकडे जनावरं, गुरं चाऱ्यापासून उपाशी आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये चाऱ्याच्या अभावी गोशाळा चालवायच्या कशा, हा मोठा प्रश्न सध्या चालकांना पडलाय। संभाजीनगर जिल्ह्यातील पारुंडी गावातील पारसनाथ गोशाळा चालकांनी आपले घरातले दागिने गहाण ठेवलेत आणि चाऱ्याची खरेदी केली आहे। पण असं असतानाही केवळ 2 दिवस पुरेल इतका साठा त्यांच्याकडे शिल्लक आहे। त्यामुळे या गोशाळेला चारा दान करा असं आवाहन या गोशाळा चालकांनी केलंय। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, ही एक गोशाळा झाली, तर या गोशाळेसारखी अन्य जनावरांची, त्यांच्या मालकांची नेमकी स्थिती काय आणि या गोशाळेची सध्या अडचण काय झाली आहे? निश्चित ज्यावेळी आपण गोशाळेमध्ये जातो आणि ओशाळलेल्या नजरेनं जनावरं चारा घेऊन कोणी आलंय काय हे पाहतात, त्यावेळी निश्चितच अत्यंत दुःख होतं। कारण की खपाटीला पोटं गेलेली आहेत जनावरांची आणि त्यांना देण्यासाठी चारा नाही आहे। 1-2 गुरं सांभाळणं शेतकऱ्यांसाठी कठीण झालंय, मात्र स्वतःच्या खर्चातून 100-150 जनावरं सांभाळायची हे अत्यंत कठीण परिस्थिती झाली आहे। कारण की चाऱ्याचा जो भाव आहे तो गगनाला भिडलेला आहे आणि चारा घेणं मुश्किल झालंय। पारसनाथ गोशाळा ही त्यांनी स्वतःच घरातून कुटुंबाने सुरू केलेली गोशाळा आहे। तिथे केवळ 2 दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे आणि त्यामुळे त्यांनी आवाहन केलंय दात्यांना की तुमचा मुठभर चारा ह्या जनावरांना वाचवू शकतो आणि ते तुम्ही मुठभर चारा का होत नाही, परंतु गोशाळाला तुम्ही दान करा, म्हणजे मुकळ जनावरं जे आहेत ती या ठिकाणी जगतील। त्यांची पाण्याची व्यवस्था ते करतायत, मात्र चाऱ्याची व्यवस्था ते करू शकत नाहीत। केवळ पारसनाथ गोशाळा नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मराठवाड्यामध्ये ज्या ज्या गोशाळा आहेत त्या ठिकाणी अशाच प्रकारची चाऱ्याची स्थिती आहे। कारण शासन गोशाळा चालवण्यासाठी अनुदान देत नाही आणि त्यामुळे त्यांना गोशाळा चालवणं कठीण आहे। जर चारा छावण्या सुरू करू शकतं तर चारा छावण्यांचा जो चारा आहे तो जर गोशाळेच्या दावणीला या ठिकाणी दिला तर मुकी जनावरं वाचू शकतात। दुष्काळाचा भयान स्थितीचा सामना सर्वसामान्य माणसं जशी करतायत, माणसं जगतायत, मात्र त्यांना सांगता येतंय, त्यांच्याकडे वेदना आहेत की ते सांगू शकतात की माझ्याकडे अन्न नाही, पाणी मी 10 किलोमीटरवरून आणतो, मात्र गुरं सांगू शकत नाहीत की मला पोटाला भूक लागली आहे आणि आता ती चारा आम्हाला या ठिकाणी मिळत नाही। ही वस्तुस्थिती मराठवाड्यातली बहुतेक गोशाळेतली पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे एबीपी माझा देखील आवाहन करताय की ही मुकी जनावरं तुमच्या मुठभर चाऱ्याची वाट पाहतायत, त्यांना चारा द्या। केवळ पारसनाथच नाही तर मराठवाड्यातल्या अनेक गोशाळा आहेत जिथं चाऱ्याअभावी ओशाळलेल्या नजरेनं गुरं तुमची वाट पाहतायत असं आपल्याला म्हणता येईल आणि स्थिती अत्यंत बिकट आहे आणि गोशाळा चालवणं कठीण होतंय गोशाळा चालकासाठी। ज्ञानदा, अगदी बरोबर आहे आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ही केवळ एका गोशाळेची परिस्थिती आहे। शेतकऱ्यांच्या घरातली ही जनावरं आहेत, गोशाळेतली जनावरं आहेत, या सगळ्यांना सध्या गरज आहे ती मदतीची, चाऱ्याची, पाण्याची। जितकं शक्य होईल तितकी मदत करण्याचा सर्वजण प्रयत्न करूया असं आवाहन कृष्णा आपण सर्वजण मिळून करतोय। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।